या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। डॉक्टर प्रांजल मेक्षम घोलप, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सन्माननीय रोहित देवीदास कोटकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर प्राध्यापिका, सर्व शिक्षक शिक्षिका, त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं या आपल्या शिंदे गावचं भूषण आपले मार्गदर्शक माननीय दिलीपभाऊ भांगरे साहेब यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। फुले यांना विनम्र अभिवादन करू। कोटकर सरांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा जो कार्यक्रम आपण सादर करत आहोत, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षाची जी सूचना मांडलेली आहे, माझे ज्येष्ठ सहकारी मालुंजकर सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्यांना मी तुमच्या सर्वांच्या आणि आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं पूर्णपणे अनुमोदन देते। धन्यवाद मॅडम।
या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून जे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं आहे, अशा या त्रिवेणी संगम कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे माजी आदर्श सरपंच, या गावाला दिल्लीच्या तख्तावरती नेणारे सन्माननीय दिलीपराव भांगरे साहेब, सन्माननीय सरोदे साहेब, ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आपण आयोजित केलेला आहे, ते सन्माननीय कोटकर सर, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अमूल्य साथ देणाऱ्या आमच्या वहिनी साहेब, त्याचबरोबर सिनियर कॉलेजचे प्राचार्य, आपल्या ज्युनियर विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक मालुंजकर सर, ज्यांनी या कार्यक्रमाची अतिशय छान तयारी केली, असे ज्युनियर विभागाचे सर्व प्राध्यापक, माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर कोटकर सरांचे सर्वच पाहुणे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समोर बसणाऱ्या ज्या मुले आहेत त्या मला मुलांपेक्षा नक्की जास्त दिसत आहेत, अशा सर्व सावित्रीच्या लेकी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर कोटकर सरांचा आज वाढदिवस आहे. साहेब, मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या मनी ध्यानी नसताना तसं कोटकर सरांना या ठिकाणी फक्त 2-3 महिन्याचाच कालावधी मिळाला, त्यातही ते आजारी असायचे आणि म्हणून बऱ्याच वेळा ते रजेवर राहिले आणि अधूनमधून येऊन या ठिकाणी थांबायचे. त्यांनी असा मनोदय व्यक्त केला की मला सेंडऑफचा आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा नाही. तर मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 31 जानेवारीला मी रिटायर होतोय, परंतु त्यावेळेस वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे विद्यार्थी मी दैवत मानलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मला जेवण द्यायचं आहे, विद्यार्थ्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे. त्याचबरोबर वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 31 जानेवारी रोजी ते सेवामुक्त होत आहेत, रिटायर होत आहेत, त्या पुढील आयुष्याला देखील त्यांच्या शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं अशी ईश्वर. त्याचबरोबर त्यांनी विद्यालयासाठी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं शैक्षणिक साहित्य दृकश्राव्य साधन या ठिकाणी आणलेलं आहे. त्याबद्दल विद्यालयाचा प्रमुख या नात्यानं त्यांचे आभारही मानतो. खरं तर आपल्याला PS साहेबांना ऐकायचं आहे. मी जास्त यांनी जर विशेष इंटरेस्ट दाखवला नसता, 7 जानेवारीपर्यंत पुणे या ठिकाणी जो महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा आहे, ज्या ठिकाणी दिलीप, मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण त्या वाड्याला भेट दिली होती, तुम्हाला आदर्श सरपंच पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता. त्या वाड्यामध्ये आजही फुले महोत्सव साजरा करण्याचं काम चालू केलेलं आहे शासनाने. म्हणून अशा या सावित्रीबाई फुलेंना मी एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि जास्त वेळ न घेता थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यांचा सत्कार या ठिकाणी बुके आणि शाल देऊन होत आहे. मी आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या विभागाचं भूषण माननीय दिलीपरावजी भांगरे साहेब यांना विनंती करतो. त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय
आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य सन्माननीय रोमटे सर, ज्येष्ठ प्राध्यापक बालुचकर सर, ज्यांच्या सत्कारासाठी आपण इथं उपस्थित आहोत असे आदरणीय कोटकर सर, जे सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने करतात ते माननीय खताळ सर, कार्यक्रमाचे सर्व मान्यवर, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि जगाचा एक दिवसाचा इतिहास म्हणजे वृत्तपत्र, अशी वृत्तपत्राची माहिती ख्याती देणारे, वस्तुनिष्ठपणा पद्धतीने मांडणारे आपल्या सर्वांचे हे पत्रकार, सर्व बांधव आणि तुम्ही उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्तविना क्षुद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केलं. विद्येचे महत्त्व सांगणारे ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची पताका शेवटच्या क्षणापर्यंत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज दुग्ध शर्करा योग आहे. कोटकर सरांचाही जन्मदिवस आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचाही जन्मदिवस आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं एकंदरीत कार्य जर पाहिलं तर नेवशे पाटील या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मुळात ते पाटील 9व्या वर्षामध्ये फार झालं तर 3री किंवा 4थीची मुलगी, आणि त्यावेळेस त्या मुलीवर कौटुंबिक जबाबदारी येणं, चातुर्वर्णीय समाज व्यवस्था होती. मनुस्मृतीचं त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण निर्माण झालेले होते. त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्गाच्या हातामध्ये सत्ता होती. तरी पण ब्राह्मणांच्या मुलीला शिक्षणामध्ये कधी शिकता येत नव्हतं. हे दुर्दैव होतं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना एक ख्रिश्चन मशनरीचं पुस्तक देण्यात आलेलं होतं. अक्षर शत्रू होते, आम्ही अडाणी म्हणणार नाही. अक्षराचे आणि त्यांची तोंड ओळख झालेली नव्हती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे कार्य करायला सुरुवात केली होती, मुळात वडिलांनी देखील त्यांच्या कार्यात अडथळा आणायला सुरुवात केली होती. की महात्माला सांगितलं तर महात्मा तर नंतर म्हटलं घेतलं, ज्योतिरावांना सांगितलं की तू जे कार्य करतोय, ब्रिटिशांची सत्ता आहे, त्यांच्या विरुद्ध उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. जेव्हा ब्राह्मण मित्राच्या एका कार्यक्रमामध्ये ते गेले विवाहाच्या प्रसंगी आणि त्यांना माळी समाजाचे असल्यामुळे त्या पंक्तीतून उठवण्यात आलं, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी ठरवलं की इथून पुढे जे कार्य करायचं. सावित्रीबाई फुलेंच्या मदतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली. त्याच्या अगोदरही मुलींच्या शाळा होत्या, नाही असं नाही, 3 शाळा सापडतात माझ्या माहितीप्रमाणे, पण त्या ख्रिश्चन मशनरीच्या होत्या. आपल्या बौद्धिक क्षमतेच्या किंवा आपल्या विषयाच्या शाळा त्या काळामध्ये नव्हत्या. मग भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी शाळा काढली. सुरुवातीला 6 मुली होत्या, त्यामध्ये माणिक, अन्नपूर्णा अशा काही मुलींची नावं सापडतात. त्यातल्या 4 मुली ह्या ब्राह्मणाच्या आहेत, 2 मुली आपल्या कुणब्याच्या आहेत. मग अशा 6 मुलींमधून नंतर ती मुलींची शाळा 9 विद्यार्थ्यांपर्यंत गेली. जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, थोडं इकडे माझ्याकडे लक्ष द्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जायच्या तर एका पिशवीमध्ये क्रांतिज्योती साहेब टाकायचं, कुणीतरी शिवीगाळ करायची, धर्म बुडाला असं म्हटलं जायचं, कली आला असं म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टी कानावर पडत होत्या. संध्याकाळी येऊन जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगायच्या की आज लोकांनी असं असं केलं, माझ्या अंगावर शेण टाकलं, माझ्या अंगावर दगडी टाकल्या, माझ्या अंगावर चिखल फेकले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुले सांगायचे, सावित्री, आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कोणी मारत नाही. तू जे कार्य करते ना त्या कार्याचा नक्कीच गौरव केल्याशिवाय कोणी राहणार नाही. किंवा समाज जो आहे, अर्धा समाज तो अज्ञानापासून किंवा ज्ञानापासून अज्ञानाकडे, तो अज्ञानी समाज ज्ञानी होतोय. पॉझिटिव्ह विचार कर, निगेटिव्ह विचार करू नको. महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्कृष्ट साहित्यिकही होते, विचारवंतही होते आणि एक उत्कृष्ट इंजिनियर देखील होते. बाळांनो, आपलं जे CSTचं बस स्थान, आपलं सॉरी रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनचं स्ट्रक्चर अख्खं महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे, हे आपल्याला माहित नाही. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्य जर पाहिलं तर ज्ञानानं तेवत राहणाऱ्या क्रांतिज्योतिबाई सावित्रीबाई फुले शेवटच्या क्षणापर्यंत लढले. पुण्यामध्ये प्लेगची साथ आली 1897ला, 96-97ला. 1800 माती मोल होऊन जातो, त्यापेक्षा काय करा, त्यापेक्षा विवाहाच्या प्रसंगी फुले वापरा. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक सत्यशोधक समाजाचं वाक्य आहे की आपल्या आई वडिलांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली मागणी आई वडिलांकडून पूर्ण करून घेण्यासाठी जर आपल्याला मध्यस्थ्याची गरज नाही तर परमेश्वराच्या देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला मध्यस्थ्याची गरज काय, ब्राह्मणांची गरज काय, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच विचारानं जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली तेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले एका महार समाजाच्या विद्यार्थ्याला, महार समाजाच्या मुलाला प्लेगची बाधा झाली.
ज्या समाजाचा अस्पृश्य पृश्य आणि अस्पृश्य असा भेदभाव केला जायचा, सावलीचाही बाट मानला जायचा, त्या समाजाच्या मुलाला जेव्हा प्लेगची बाधा झाली, तेव्हा प्लेगची बाधा झाल्यानंतर ते आपल्या डॉक्टर मुलाकडे घेऊन गेलेले आहेत. यशवंत नावाचा मुलगा आहे, तोही दत्तक घेतलाय. कुणाचा दत्तक घेतला? त्या काळामध्ये जरट कुमारी विवाह होता. नवरा 70-80 वर्षाचा आणि पोरगी मात्र 10-12 वर्षाची होती. त्याला जरट कुमारी विवाह म्हटलं जात होतं आणि त्याचा मृत्यू झाला. एकतर त्या महिलेचं केशोपन केलं जायचं, भवायची केस काढली जायची, डोक्याची केस काढली जायची, नाहीच काही तर तिला सती जावं लागायचं. आणि ती महिला जर एखाद्या नराधामाला बळी पडली आणि जर त्याच्यातून तिला एखादं मूल प्राप्त झालं तर ती मुलगी किंवा ती महिला स्वतः आत्महत्या करायची. मग अशीच आत्महत्या करायला निघाली एक मुलगी. टाकोटी जो मुलगा जन्माला आला ना, त्या मुलाचा त्याला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. आणि तोच यशवंत पुढे डॉक्टर झाला आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा करायला लागला, हे लक्षात ठेवा. आणि मग सावित्रीबाई फुले त्या मुलाला घेऊन जातात. प्लेग ही जर आजार जर पाहिला तर हा संसर्गजन्य आजार आहे. त्याच आजारात नंतर सावित्रीबाई फुलेंना बाधा झाली आणि संध्याकाळी रात्री 9 वाजता हरावे परिकीर्ती रूपी उरावे, एक कवी असा म्हणतो. कवीनं 4 ओळीमध्ये सांगितलंय, सरकारली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याचं किंवा विचार मांडण्याचा विचार मंचावर वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय ओघवत्या अभ्यासपूर्व आपल्या या मार्गदर्शनातून निश्चित सावित्रीबाईंचा इतिहास मुलांच्या मनामध्ये जागा झाला, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद. यानंतर विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थाने सरांनी हा जो योग जुळून आणलाय की या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला स्पर्धात्मक जगलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेचं महत्त्व आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थोर पदाला पोचले, आपल्या राजूर विभागाचे जे PSI साहेब झाले असे माननीय सरोदे साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपले जे अनमोल विचार आहेत ते ऐकवावेत. दिलीपरावजी भांगरे साहेब, शाळेचे प्राचार्य श्री रोंगटे सर आणि प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या शिक्षणदानातून सेवामुक्त होणारे श्री कोटकर सर, या 31 जानेवारीला ते रिटायर होत आहेत. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपलं आयुष्य निरोगी दीर्घायुष्य लाभो. इथं उपस्थित असलेले पत्रकार बंधू, मानोर सर, शालेय शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेने मला इथं बालिका दिनाच्या दिवशी आपल्यासमोर व्यक्त व्हायला बोलवलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यापूर्वी देखील मी काही ठिकाणी प्रयत्न केला की शेंडीत आणि भंडारदरा परिसरातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी वेळ मिळावा, तर तो योग आज जुळून आला. आजचा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिन म्हणून आपण साजरा करतो, बालिका दिन म्हणून साजरा करतो. आज त्या होत्या म्हणून स्त्री शिक्षणाची दार मुलींसाठी खुली झालीत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली. आज जे काही महिलांच्या बाबतीत, स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जी शिक्षणाची ज्योत रोवली ती खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी. त्यांच्याबद्दल आपल्याला चव्हाण सरांनी सविस्तर माहिती दिलेलीच आहे. आजचा माझा जो विषय आहे स्पर्धा परीक्षा, तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सांगताना मला तुम्हाला एक माझा छोटासा जो जीवनपट आहे आतापर्यंतचा तो सांगतो. माझं देखील शिक्षण जे आहे, माझा जन्म एक खेड्यागावात झाला आहे. आपल्यासारखंच गाव आहे, मालेगाव तालुका, जिल्हा नाशिक, येसगाव म्हणून माझं गाव आहे. तिथं माझा जन्म झाला आणि दुर्दैवाने वडिलांचं छत्र हरपलं माझं वयाच्या 7व्या वर्षी, 7व्या-8व्या वर्षी. त्यानंतर आईने जे घडवलं आम्हाला, आमचं शैक्षणिक जे जबाबदारी होती ती घेतली. त्याच्यानंतर कॉलेज झालं आणि वयाच्या वर्षी
म्हणजे सगळ्या संघर्षाच्या परिस्थितीतून जो संघर्ष तुम्ही आत्ता अनुभवता आहात किंवा करता आहात तसंच आमच्या आयुष्यात होतं. या सगळ्या शैक्षणिक संघर्षात वयाच्या 20व्या वर्षी मी पोलीस म्हणून भरती झालो. त्याच्यानंतर शिक्षण घेत असतानाच मी पुणे विद्यापीठातून BA इंग्लिश झालो, ग्रॅज्युएट झालो. शिक्षण चालू आपलं नोकरी करत असतानाच MPSCचं एक वेड होतं, एक छंद होता. त्याच्या 2017 मध्ये 2011 मध्ये PSI झालो. MPSC 2011ला क्वालिफाय झालो आणि मी PSI झालो. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की परिस्थिती कशी असेल, परंतु तुमची जर शिक्षणाची आवड असेल, जिद्द असेल, आज शहरांमध्ये ज्या परिस्थिती आहेत, विद्यार्थी ज्या प्रकारे घडवले जातात, त्यांना लहानपणापासून वेगवेगळे क्लासेस असतात, वेगवेगळ्या शिकवण्या असतात, वेगवेगळे छंद कसे जोपासायचे त्याचे देखील क्लासेस असतात. या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण ग्रामीण भागातला विद्यार्थी कुठेतरी कमी पडतो. तर आपण कमी पडू नये म्हणून आपली जी शाळा आहे, आपण जे रोजचं शिक्षण घेतो आहे, त्या शिक्षण घेत असताना विशेष करून ग्रामीण भागात आपल्याला माहितीच असेल की जर शिक्षणात चांगल्या पद्धतीने जर शिकला नाही तर मुलीचं एकतर लग्न केलं जातं आणि मुलाला कुठेतरी मजुरी करायला लागते. इकडच्या भागातली देखील परिस्थिती वेगळी नाही आहे. जशी शहरांमध्ये असते की एकदा जर नापास झाला तर त्याला अजून 5 वेळेस संधी दिली जाते. आपल्याकडं तसं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता जे शिक्षण घेत आहात, तुमचा शिक्षक वर्ग कुशाग्र आहे. आता कोटकर सरांनीच जे या म्हणजे शिक्षणात आता सेवानिवृत्त होत असताना शाळेप्रती असलेले त्यांचं प्रेम, त्यांनी विद्यार्थ्यांना जे काही आता पुढच्या आयुष्यासाठी जे काही गोष्टी इथं त्यांनी भेट म्हणून दिलेल्या आहेत, त्याच्या मागचा त्यांचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना सतत शिक्षणामध्ये प्रगती करता यावी, आत्ताच्या जगात सगळ्या गोष्टींशी कनेक्ट राहता यावं, याच्यासाठी त्यांनी जी काही भेटवस्तू दिलेली आहे त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आणि त्यांचं जे याप्रती कुठेतरी काहीतरी शिस्त असावी. आपण नेमकं काय करतो, शाळा शिकत असताना वर्गातल्या शिक्षकांकडे किती लक्ष देतो, किंवा मोबाईल असेल तर मोबाईल किती वापरतो. आजकाल मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टी चांगल्याही घडतायत, तुम्हाला माहिती पडतायत, परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही ऐकायला भेटल्या असतील. त्याच्यामुळं त्याच्यातले जे दुष्परिणाम आहे, ज्या काही वेगवेगळ्या वेबसाईट आहेत किंवा तासनतास त्याचा एक व्यसनाधीन होणं मोबाईलचा, मुलांच्या बाबतीत आता त्या गोष्टी सातत्याने पाहायला भेटत आहेत. तर तुम्ही मोबाईल किती पाहत आहात त्याच्यावर एक प्रॉपरली अलार्म सेट करून घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतील, परंतु ते त्यांच्या पालकांचा मोबाईल नक्की वापरत असतील. जरी तुम्ही मोबाईल बघत असाल तरी त्या मोबाईलमध्ये प्रॉपरली टाइम सेट करून घ्या की तुम्हाला मोबाईलला वेळ किती द्यायचा आहे. अर्धा तास द्यायचा आहे की 1 तास द्यायचा आहे. तुम्हाला ते बरोबर नोटिफिकेशन देणार की आता हा तुमचा झोपायचा टाइम झालाय किंवा अभ्यासाचा टाइम झालाय. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाळल्यात, मी पाळतो वैयक्तिक, मला प्रॉपरली मोबाईलचं नोटिफिकेशन येतं की आता मोबाईल तुम्ही पाहणं बंद करावा जेव्हा आपण वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करत असतो. तर तुम्ही काही ज्ञानाच्या गोष्टी घेत असाल किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असाल, त्या गोष्टी वाचन काय करतो आहे, कसं करतो आहे, आपल्या येणाऱ्या ज्या शंका कुशंका आहेत त्याचं निरसन कसं करतो आहे, या गोष्टी निश्चित तुम्ही शिकल्या पाहिजे, त्या आत्मसात केल्या पाहिजे. नक्कीच तुमचा जो शिक्षक वर्ग, विशेष करून ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना जरी काही अडचणी असतील, त्या अडचणी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी शेअर केल्यात, तुमच्या ज्या स्त्री शिक्षक वर्ग आहे त्यांना जरी सांगितल्यात, तुम्ही सगळं ग्रामीण भागातून पायी येणाऱ्या, बसने येणाऱ्या किंवा शाळेत असताना जर काही अडचणी येत असतील, त्या अडचणी तुम्ही अवश्य शेअर करा.
बदलापूर सारखे प्रकरणं आहेत. विद्यार्थ्यांना या गोष्टीत मोठा मानसिक धक्का बसतो आणि त्या शिक्षणापासून वंचित राहतात. बऱ्याचशा असा पालकवर्ग मी बघितला आहे की विद्यार्थिनींच्या बाबतीत जर काही प्रकार घडला, त्यांची सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्यांना कोणी छेडछाड केली, तर त्या सरळ सरळ मुलींचं शिक्षण बंद करतात. तर या बाबतीत कटाक्षाने व्यक्त व्हायला शिका. हे वय तुमचं फक्त आणि फक्त शिक्षणाचं आहे. तुमचं जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत नाही किंवा शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरीला लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावर निर्णय घ्यायचा काही अधिकार नाही की तुम्ही तुमचा जोडीदार कुठला निवडावा किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील या संदर्भात तुम्ही बरेचसे उदाहरणं आपल्या शेंडीतले आहेत, भंडारदऱ्याच्या आहेत, चिचोंडीच्या आहेत, जे माझ्याकडे नेहमी येत असतात. तर या गोष्टीतून एकच सांगावंसं वाटतं की हे फक्त तुमचं एक शिक्षणाचं वय आहे. तुम्हाला बरेचसे शारीरिक बदल घडत असतील, या बाबतीत तुमचा शिक्षक वर्ग तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, स्त्री शिक्षक वर्ग मार्गदर्शन करत असेल. हे विभिन्न लिंगी व्यक्तींकडे आकर्षणाचं वय आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही व्यक्त होत चला तुमच्या शिक्षक वर्गापुढे, आईवडिलांपुढे, आणि काही चुका घडत असतील त्या सुधारण्याच्या देखील भरपूर मार्ग आहेत. त्याकरता तुम्ही निश्चितच कोणापुढे तरी व्यक्त झालं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून आयुष्याची एक नवीन दिशा, तुमचा प्रत्येक तुम्ही करणारी गोष्ट तुमच्या व्यक्तिमत्वाला, विकासाला एक वळण देत असते. चांगलं कराल तुमचा विकास साधता येईल. किंवा फक्त विद्यार्थिनीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर चूल आणि मूल याच्यासाठी तुम्ही मर्यादित न राहता आकाशात झेप घेण्याचं हे तुमचं वय आहे. या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने तुमचा नेहमीच आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या बाबतीत तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजे, सतत वाचन केलं पाहिजे. वाचनातून जो तुमचा व्यक्तिमत्व विकास घडेल, तुम्हाला ज्या गोष्टींचं ज्ञान होईल, कदाचित तुमच्या शिक्षक वर्गाला देखील माहीत नसेल, मलाही माहीत नसेल, एवढ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकाल. आणि तुमच्या कुटुंबाची, तुमच्या असलेल्या इथल्या सभोवतालची जो तुमचा निसर्गरम्य परिसर आहे, जे तुमचं निसर्ग आहे इथला, त्याचं संगोपन करण्यासाठी देखील तुमच्या शिक्षणाचा उपयोग होईल. आणि या समाजाची, आपली स्वतःची तुम्ही प्रगती साधाल अशी जास्तीत जास्त शक्यता यातून निर्माण होईल. त्याच्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घेणं या काळात गरजेचं आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशी असते की जी पुरुष मंडळी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांना काहीतरी नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन आयडिया या मोबाईलच्या माध्यमातून सुचत असतात. त्या इम्प्लिमेंट करायचे ते प्रयत्न करतात. तर यात देखील त्यांचं नुकसानच आहे. आपल्याच परिसरातल्या काही विद्यार्थ्यांना, मी शेंडीतले विद्यार्थी आहे, व्यापारी होते, तर नको त्या गोष्टी अनुकरण, म्हणजे वेगवेगळ्या साईट होत्या, आता त्या गोष्टींची चर्चा नको करायला इथं. परंतु तुम्ही काय करत आहात किंवा कुठल्या गोष्टीचं आकर्षण करत आहात, जे उदाहरण मुलींच्या बाबतीत आहे तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील आहे की जो मोबाईल आहे आपला, तो मोबाईल नेमका कशासाठी वापरावा, किंवा जास्तीत जास्त आत्ताच्या सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांचं बिघडण्याचं जे प्रमाण आहे ते मोबाईलच्या माध्यमातूनच आहे. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक पद्धतीने जर मोबाईल वापराल, या बाबतीतून बऱ्याचशा शिक्षक वर्गाला देखील अनुभव आले असतील की वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करताना तुम्हाला ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात. बऱ्याचशा शिक्षकांना अनुभव आले असतील किंवा नसतील माहीत नाही, परंतु शिक्षक वर्गाला देखील सांगणं आहे की असे प्रकार जर कुणाच्या बाबतीत घडत असतील, तुम्हाला ब्लॅकमेलिंग करत असतील किंवा वेगवेगळ्या वेबसाईट व्हिजिट करताना काहीतरी अडचणी येत असतील, तर डिस्टर्ब होऊ नका. या गोष्टींच्या बाबतीत 100% व्यक्त व्हा, किमान पोलिसांसमोर तरी व्यक्त व्हा. त्या गोष्टींमध्ये 100% आपल्याला मार्ग काढता येतो. अजून अजून लहान आहात तुम्ही खूप. या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना विद्यार्थी जसे तुम्ही जेवढे घडाल, जेवढी मेहनत घ्याल, जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टींचं अनुकरण कराल, तेवढं निश्चितच तुमचं आयुष्य सुखकारक होईल. तुमच्या प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे या उक्तीप्रमाणे
तुम्ही जेवढी मेहनत घ्याल किंवा जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न कराल तुमच्या आयुष्याच्या बाबतीत, तुमच्याला घडवण्याच्या बाबतीत, निश्चितच तुमचं सर्वांगीण विकास होईल. आणि निश्चितच काही अडचणी आल्या किंवा कोणी जर वात्रटपणा करत असेल इथं शाळेमध्ये, तरी शिक्षक वर्गाला माझं सांगणं आहे, परवाच्या 31 डिसेंबरच्या रात्री तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की काही गांजा पिणारी मुलं आढळलीत आम्हाला, आणि त्यांना बापाला बोलून बापासमोर आम्ही भर चौकात फटकवलंय, है ना. तुमच्या इथल्या शेंडीमधली घटना आहे. जर तो विद्यार्थी जर आत्ताच गांजाच्या मार्गावर जात असेल, विद्यार्थी म्हणजे तो मोठा होता, परंतु असे जर काही प्रकार घडत असतील तर 100% आमच्या निदर्शनास आणून द्या. तुमच्या परिसरात कुठे चालत असतील तर निदर्शनास आणून द्या, जेणेकरून गुन्हेगारीकडे वळणारा जो कल आहे तो आपल्याला वेळीच थांबवता येईल, वेळीच समाजाला एक वेगळं वळण देता येईल. आणि काही अडचणी येतील किंवा काही विद्यार्थी तसेच जर असे काही विद्यार्थी जर असे प्रकार करत असतील तर त्यांना सुद्धा आपण शाळेच्या गेटवर फटकवून काढू, किंवा काही वात्रटपणा करत असतील, मुलींना त्रास देत असतील, त्यांना सुद्धा शाळेच्या गेटवर फटकून काढवण्याची आपण तो जो काही आहे सार्वजनिक प्रोग्राम राबवू, जेणेकरून परत कोणी अशी हिंमत करणार नाही, कोणी त्रास देणार नाही आणि तुमच्या शिक्षणात काही बाधा येणार नाही. आणि तुम्हाला शिक्षण घेताना काहीही अडचण येऊ नये यासाठी तुमचा विद्यार्थी वर्ग देखील नेहमीच प्रयत्नशील राहील, नेहमीच तुमच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि इथं माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब, अतिशय मौलिक अशा प्रकारचे. परंतु मला आता एक शिक्षक वर्गाने सांगितलं की तुम्ही भरधाव वेगात गाड्या चालवतात, तुमच्या डोक्यात जर काही घोळ असेल तर काढून घ्या. जर एखादी मोहीम राबवली तर तुमची गाडी सोडवताना तुमचे आईबाप किती हातपाय पडता है ना, ते मला माहिती आहे. हा नेहमीचा अनुभव आहे. ते हुल्लडबाजी टाळा. तुमच्या आईबापाला जर आमच्याकडे हातपाय पडायला पाठवायचं नसेल तर वेळी सुधारून जा आणि नको तो स्टंटबाजी करू नका, एवढंच तुम्हाला विनंती राहील. नंतर तुमच्या घरच्यांनी कोणी माझ्या पुढे विनंती करायला येऊ नये अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. खरं तर या मोठ्या मुलांच्या आपण जे त्यांच्या हितासाठी जे कान टोचले त्याबद्दल तुम्हाला एकदा धन्यवाद. कारण शेवटी आपले जे आईवडील असतात ते कुठंतरी कोणातरी समोर नाक घासायला लावणं म्हणजे हे आपल्याला काही शोभत नाही. जेव्हा प्रेम करणारे नातेवाईक माझ्यासह सगळे आहे, पण एक वेळेचं आणि उन्हाचं थोडंसं भान ठेवून आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काहीच व्यक्तींना, मान्यवरांना आपण बोलायची संधी देणार आहे. त्याबद्दल अगोदर दिलगिरी व्यक्त करतो. आणि थोडेसे उशिरा जे मान्यवर आले त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी अगोदर होईल. त्यानंतर जे कोणी बोलणारे आहे त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल. कोटकर सरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे त्यांचं मूळ गाव कुंभेफळ. या कुंभेफळ गावामधून त्यांच्यावरती प्रेम करणारे आमचे कुंभेफळ गावचे ग्रामस्थ, त्यामध्ये सन्माननीय विलास आवारी सर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक अगस्ती विद्यालय अकोले, हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करणारे ते आमचे गुरुवरी आहेत. त्यामध्ये RS कोटकर सर, प्राचार्य, माजी प्राचार्य आढळा विद्यालय देवठाण, त्याचबरोबर शेषनारायण दूध संस्थेचे चेअरमन, माजी चेअरमन सन्माननीय किसनराव कोटकर, त्याचबरोबर त्या डेअरीचे सचिव सन्माननीय DP कोटकर सर यांचे बंधू सन्माननीय भाऊसाहेब कोटकर, त्याचबरोबर लहू परदेशी, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक दत्तात्रय भागवत आणि शंकर भागवत, त्याचबरोबर सन्माननीय आबाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. आणि प्रथमतः आमचे गुरुवर्य सन्माननीय विलास आवारी सर, आपला छोटासा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि PI साहेब, पोलीस स्टेशन राजूर, आपणास विनंती आहे की आपण
कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः आज 3 जानेवारी 2025 म्हणजेच 194व्या वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला, ज्यांना कळालं की शिक्षण हाच प्रगतीचा पाया आहे आणि प्रामुख्याने स्त्री शिक्षणावर ज्यांच्या मनात एक संकल्पना निर्माण झाली, ती त्यांच्या स्वामींना म्हणजे ज्योतिराव फुलेंना बोलून दाखवली आणि त्यानुसार स्त्री शिक्षणाला योग्य असा सन्मान मिळवून देण्याचं काम ज्या महिलेनं केलं, ती आदर्शवत महिला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या तालुक्याचं पिचर साहेब तसेच सन्माननीय अशोकराव भांगरे साहेब याही महान विभूतींना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम याच निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ते आमचे बंधू तथा मित्र देवीदास कोटकर सर, त्यांच्या सुविज्ञ पत्नी कल्पना कोटकर, सरांचे वडील कैलासवासी पंढरीनाथ भीमाजी कोटकर आणि मातोश्री तान्हाबाई पंढरीनाथ कोटकर यांनाही या प्रसंगी विनम्र अभिवादन करणं उचित आहे आणि म्हणून त्याही दोन्ही विभूतींना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी भांगरे साहेब, राजूर पोलीस स्टेशनचे ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं आणि मार्गदर्शन ऐकलं, ते सन्माननीय PI, त्याचबरोबर व्यासपीठावर स्थानापन्न असणारे सर्व सन्माननीय पाहुणे, सर्वांचे नातेवाईक, सरांचे नातेवाईक, आप्तेष्ट मित्र मंडळी, त्याचबरोबर सरांचे बंधू आणि आमचं आदरस्थान अशा अर्थाने म्हटलं तरी चालेल, भाऊसाहेब कोटकर उर्फ दादा, आमच्या शिक्षण क्षेत्रामधले गुरुस्थानी असणारे आमचे बंधू विलासराव आवारी सर, या शाळेचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय रोंगटे सर, त्यांचा सर्व स्टाफ, ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक, त्यांचा सर्व स्टाफ, त्याचबरोबर माझ्यासमोर असणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे सरांबद्दल बोलताना मी आपल्यासमोर प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा प्रवास हा आडवळणाचा असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी यायला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल प्रथमतः संयोजकांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि सरांच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा चांगला जावा ह्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. याचं दुसरंही कारण असं आहे की आपल्या आयुष्याची सुरुवात ज्या टप्प्यावर झाली, तो टप्पा हा शिक्षण व्यवस्था, शिक्षणामध्ये केलेला संघर्ष, नोकरी मिळवणं, नोकरीमध्ये असणाऱ्या वचनबद्धतेचा योग्य असा वापर करून आपली प्रक्रिया पूर्ण करणं, अशा प्रकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा जीवनाचा सेवानिवृत्ती हा एक टप्पा येतो, त्या टप्प्यामध्ये खरं म्हणजे सेवानिवृत्त होताना स्वतःचा सन्मान न करून घेता अशी अपेक्षा असते की त्या अपेक्षेला आपण उतराई होण्याच्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्ती आल्या, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, जिथे सेवा करण्याची संधी मिळाली, सेवा करत असताना जे सहकारी आपल्याला लाभले, त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक कार्यक्रम असतो असं मी मानतो. आणि म्हणून सरांविषयी
थोडंसं त्यांचं जीवन परिचय देणे गरजेचं असतं. 18 विश्व दारिद्र्य असा शब्दप्रयोग जो आपण करतो तशाच प्रकारचं त्यांच्या कुटुंबामध्ये असणारी जी गरिबीची परिस्थिती होती, या गरिबीच्या परिस्थितीमध्येच 3 जून 1928 रोजी सरांचा जन्म झाला. अगस्त्य ऋषींच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजे कुंभेफळमध्ये हे व्यक्तिमत्व जन्माला. शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा कुंभेफळ या ठिकाणी झालं. पुढचा टप्पा 5वी ते 7वीचा शिक्षणातला सुरू झाल्यानंतर कुंभेफळ गावातून प्रवारा नदी पार करून सुगाव बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या शाळेमध्ये 5वी ते 7वी पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. या शिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांची गुणवत्ता जर तपासली तर त्यांनी इयत्ता 5वी आणि 7वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाने ते राहिले. 5वी ते 7वीचा टप्पा संपल्यानंतर 8वी ते 10वी साठी त्याच सुगाव गावामध्ये श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले विद्यालय सुगाव बुद्रुक या ठिकाणी 5वी ते 8वीचं शिक्षण घेत असताना आज या ठिकाणी योगायोग म्हणा किंवा सरांच्या निमंत्रणाचा अतिशय सन्मान राखून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे गुरुवर्य आभारी सर हे साक्षीदार आहे की इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान तुमच्या कोटकर सरांना मिळालेला. 10वी पास झाल्यानंतर हलाखीची परिस्थिती असल्या कारणाने घरचा उत्पन्नाचा स्रोत कमी, जमीन असणारी जी जिराईत आहे, बागायताची व्यवस्था नाही, मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचं काम आई वडील करत असताना त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांचे बंधू भाऊसाहेब कोटकर आणि आमच्या वहिनी मीनाताई कोटकर यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी उचलला आणि देवीदास सरांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची तजवीज त्यांनी करायला सुरुवात केली. 11वी 12वीला योगायोगाने गव्हर्नमेंट करून रोजगार हमीच्या निमित्ताने कमवा आणि शिका अशा प्रकारची योजना कॉलेजमध्ये चालू असायची. आणि मग आम्ही ऍडमिशन घ्यायचं कुठं, आणि म्हणून सरांचा एक उद्देश असायचा की घरच्या मिळणाऱ्या मदतीमध्ये माझं शिक्षण पूर्ण होणार नाही याची दखल घेऊन कमवा शिकवा ही योजना ज्या विद्यालयामध्ये चालू होईल, ती चालू असेल त्या ठिकाणीच ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा सतत असायचा. आणि म्हणून 11वी 12वीला त्यांनी सर्वोदय विद्या मंदिर राजूर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित केला आणि त्या ठिकाणी त्यांनी 11वी 12वीचं आपलं शिक्षण सुरू करायला सुरुवात केली. 11वीला असताना सन्माननीय प्राध्यापक भाटे सर यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. पाण्यापासून विद्युत निर्मिती कशी करावी अशा प्रकारचं एक प्रायोगिक तत्वावर त्यांच्या उपकरणाचा नंबर हा तालुक्यामध्ये प्रथम आला आणि त्यानंतर त्याच उपकरणाची निवड जिल्हा पातळीसाठी बाळापूर, अकोले, विदर्भामध्ये या ठिकाणी त्यांच्या उपकरणाची निवड झाली. ही सुद्धा वाखण्याजोगी बाब आहे. संकटाचे मानकरी देवीदास कोटकर सर झाले. त्यांच्या मातोश्री जे आहे त्या आजारपणामध्ये सापडल्या. साईन सारख्या मुंबईला असणाऱ्या साईन हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारार्थ न्यावं लागलं आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांना 12वीच्या परीक्षेला बसता आलं नाही. दुर्दैवाची बाब. आणि म्हणून 12वीमध्ये त्यांना नापास होण्याची संधी मिळाली. आणि पुढे मग 12वीचं वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुन्हा एकदा कमवा शिकवा योजना कुठे असेल म्हणून 12वी सायन्स नंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील लोणी राहता या ठिकाणी सरांचं ऍडमिशन झालं. FY, SY आणि TY अशा 3 वर्षाचा कोर्स कंप्लीट करत असताना त्याही काळामध्ये
BScच्या शेवटच्या वर्षाला असताना पुन्हा एकदा संघर्षमय काळ सरांच्या जीवनामध्ये आला. 1988चा काळ असेल. आम्ही एकाच गावातली माणसं, बंधू हे नातं होतच, परंतु त्यामुळे मित्रत्वाचं नातं खूप मोठं होतं. टाचणी पडली तरी मला कळेल, टाचणी टोचली तरी मला कळेल, अशा प्रकारचा सरांचा स्वभाव होता. आणि म्हणून त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक क्षण न क्षण याचा साक्षीदार मी आहे. 1988चा काळ होता. मे महिन्याचं भरभरतं ऊन होतं. गावामध्ये आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. सरांचे वडील पंढरीनाथ भीमाजी कोटकर दुपारची वाम कुक्षी घेऊन उठल्यानंतर देवीदासला सांगितलं की माझ्या जरा छातीत दुखायला लागलंय. साहेब, काळा असा होता, सायकलही पाहायला मिळत नव्हती, तर मोटरसायकलचा विषयच नव्हता. अशा काळामध्ये नदी प्रवारामाईचं पात्र होतं. अकोल्याला जाणं, संगमनेरला जाणं तशा अर्थाने खूप अवघड होतं. मला सरांनी सांगितलं की असं असं होते, आपल्याला दवाखान्यात जायला लागेल. आणि म्हणून आम्ही तात्यांना घेऊन, आम्ही त्यांना तात्या म्हणायचं, आमचं अतिशय सन्मानाचं स्थान असायचं. ते गावचे पोलीस पाटील होते, ते गावचे सरपंच होते, अशा विविध पदावर काम केलेला माणूस होता. आणि म्हणून तात्यांना आम्ही पायी पायी, येसुभाऊ गाडी मिळाली नाही त्यावेळेला कोणाची, आज हाका मारली तर 50 गाड्या लगेच उभ्या राहतात. आणि म्हणून आम्ही नदीचं पात्र ओलांडून तात्यांना सुगाव फाट्यावर घेऊन आलो. सुगाव फाट्यावर एसटीची वाट न पाहता, जीपची वाट न पाहता एक दुधाचा टँकर आला होता. दुधाच्या टँकरला आम्ही हात केला. खरं म्हणजे तात्यांचं भाग्य उज्ज्वल आहे की टँकरवाल्याने उभा केला, टँकर उभा केला, आम्हाला फ्रान्सिटला घेतलं, तात्यांना आम्ही मध्ये घेतलं. आम्ही दोन्ही बाजूला 2 जण थांबलो. आणि त्यावेळेला मला वाटतं डॉक्टर ढोले अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या दवाखान्यामध्ये तात्यांना न्यायच्या प्रयत्नामध्ये आम्ही असतानाच तात्यांना कोण जाणे कळालं असावं की काय, कारण ते हरिभक्त पारायण सुद्धा होते. त्यांचा देवावर अतिशय चांगला विश्वास आणि श्रद्धा होती. आणि म्हणून तात्यांना मी खाली घेत असताना मानेचा झेंडा पडला. तीव्र असा हृदयविकाराचा झटका आला. आणि कदाचित त्याच्यामध्येच तात्यांचा अंत झाला बसावा. परंतु आपली श्रद्धा, आपल्या भावना फार वेगवेगळ्या असतात. म्हणून आम्ही तसंच दवाखान्यामध्ये त्यांना पोच केलं. त्यावेळेला डॉक्टरनी घोषित केलं की ते आपल्यातून गेले. असा हा प्रसंग असताना बोलता बोलता तात्यांनी चर्चा करताना, जेव्हा आम्ही निघालो बोलत चालतच आलो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या पश्चात देवीदासकडे लक्ष दे. म्हणजे कोण जाणे, तात्यांना नक्की कळालं होतं मी याच्यातून आता वाचणार नाही. अशा प्रकारचे प्रसंग याचे साक्षीदार आम्ही आहोत. आणि म्हणून सरांचा जीवनपट आपल्या समोर सांगण्याचा उद्देश एकच आहे की मित्रांनो, संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा त्या मित्रांकडे मी सरांच्या बाबतीमध्ये बोललो की मंगल इंडस्ट्रीमध्ये संगमनेरला कार्यरत होते. त्यांना सांगितलं, त्यांनी उजवी बाजू दिली की लगेच उद्या त्याला पाठवून द्या. सरांनी 1 वर्ष त्या ठिकाणी नोकरी केली. नंतरच्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये उतरायचं असेल तर व्यावसायिक पात्रता आवश्यक असते. म्हणून BEd किंवा BPEd ही व्यावसायिक पात्रता शिक्षकांसाठी अनिवार्य असते. आणि त्या दृष्टीने सरांनी अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन केले, परंतु आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कुठेही सरांचा नंबर लागला नाही. योगायोगाने आंबेजोगाई इथे मला वाटतं बाबासाहेब परांजपे शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये सरांचं ॲडमिशन झालं. BPEdला प्रवेश झाला. 1 वर्षाचं BPEd पूर्ण करून सर 1993 मध्ये आपल्या अकोले तालुका एज्युकेशनमध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि या प्रवेशाचं सगळं श्रेय आमचे आदरणीय स्वर्गीय मीनानाथजी पांडे साहेब आणि सरांचे बंधू भाऊसाहेब कोटकर सर दादा यांना निश्चितपणाने दिलेलं आहे की त्यांच्या प्रयत्नामधून 1993 मध्ये त्यांचा सेवेमध्ये या ठिकाणी प्रवेश झाला. साहेब, त्यावेळेला अनुदानीचं फॅड खूप भयंकर होतं. विना अनुदानी शाळा. पण आमच्या परिस्थिती हलकेच्या असल्यामुळे गावाजवळून असलेल्या शाळा आम्ही स्वीकारल्या. आणि पहिल्यांदा सरांचा प्रवेश शेष नारायण विद्यालय कुंभेफळ या ठिकाणी झाला. 6 वर्ष
त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली आणि त्यांची बदली सन्माननीय रोमटे सर यांचं आजचं जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये मला वाटतं 1997-98ला तुम्ही या ठिकाणी कार्यरत असावे अशी थोडंसं आठवते. आणि म्हणून अशी सेवा करत असताना 6 वर्षी सेवा श्री शेषनारायण विद्यालय कुंभेफळ, पुन्हा इथून बदली झाल्यानंतर 13 वर्षाची सेवा पुन्हा शेषनारायण विद्यालय कुंभेफळ, पुन्हा बदली झाली ढोकरी या ठिकाणी सेवा केली 4 वर्ष मला वाटतं ढोकरीला तुम्ही असावेत. त्यानंतर पुन्हा एकदा सरांची बदली झाली, पुन्हा एकदा कुंभेफळ गावामध्ये ते आले, पुन्हा त्या ठिकाणी त्यांची 6 वर्षे सेवा झाली. अशी एकट्या कुंभेफळ गावामध्ये सरांची 25 वर्ष सलग न सेवा होता अशी अलग अलग का होईना पण 25 वर्षे कुंभेफळ गावामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम सरांच्या हातून झालेलं आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये सुद्धा गणित विषय शिकवण्याचा त्यांचा जो ध्यास होता त्या ध्यासातून अनेक विद्यार्थी घडले, मोठमोठ्या पोस्टवर गेलेले आहेत. हे या ठिकाणी सांगणं माझ्यासारख्या माणसाला उचित वाटतं. त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये सरांची मेंदुरी या ठिकाणी बदली झाली. मला वाटतं 1च महिना सरांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं आणि पर्यवेक्षक पदावर सन्माननीय रोंगटे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी पुन्हा ह्या विद्यालयामध्ये त्यांना मिळाली. अशा प्रकारचा त्यांचा हा संघर्षमय जीवन प्रवास 31 जानेवारी 2025ला संपतोय. आणि म्हणून 3 जून ही तारीख जी आहे हाही त्यांचा जन्मदिवस आहे. 3 जानेवारी हाही त्यांचा जन्मदिवस आहे की ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला. केवळ आजच्या दिवसाचं औचित्य राखून नाही तर अगदी पूर्वीपासून त्यांचे वडील त्यांना सांगायचे की ज्या दिवशी सावित्रीबाई जन्मल्या त्याच दिवशी तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळे सावित्रीबाईंनी जो वसा आपल्याकडे ठेवलाय शिक्षणाचा तोच वसा पुढे चालवण्याची माझी अपेक्षा आहे. त्यामुळे तू शिक्षक व्हावं अशा प्रकारची एक मनोकामना सरांना त्यांनी बोलून दाखवली आणि त्या दृष्टीने सरांनी तो प्रयत्न केला. आणि नावही त्याच पद्धतीने ठेवण्यात आलं. हा योगायोग नाही तर हेतुपुरस्सर तशा प्रकारची मांडणी त्यांच्या वडिलांनी केली असेल. योग असा आहे की सर अनुदानित वर म्हणजे पगारावर नोकरीसाठी रुजू झाले ते ह्याच विद्यालयात, पर्यवेक्षक पदाचा पदभार भरवण्यासाठी हेच विद्यालय आणि पुन्हा येथून सेवानिवृत्तीचा नारळ घेण्यासाठी सुद्धा हेच विद्यालय. हा एक मोठा योगायोग आहे असं आम्हा सर्वांना वाटतं. आणि म्हणून भावी आयुष्यामध्ये खरं म्हणजे एक सुभाषित मी सांगू इच्छितो. मंदिरातील घंटेचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती घंटा कोणी वाजवली नसते. घंटा वाजवली की निश्चितपणे मंदिरातील घंटेचा आवाज नाद आपल्या कानावर येतो हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून सरांविषयीच्या भावना व्यक्त करणं प्राप्त आहे. याचं कारण असं आहे की सरांच्या भावना व्यक्त केल्याशिवाय त्यांचं श्रेष्ठत्व आपल्या समोर येणार नाही. आणि म्हणून त्या अर्थाने मी सरांच्या आयुष्याबद्दल जे मोडकं तोडकं आहे ते थोडंसं बोलूया. सरांच्या स्वभावाविषयी जर सांगायचं म्हटलं खरं तुलनाच करता येत नाही सरांच्या स्वभावाची. का तुलना करता येत नाही की राग जर सर आला ना राग हा एकटाच येतो. राग एकटा येताना आपल्या बरोबर आपल्या नाशासाठी अनेक गोष्टी बरोबर घेऊन येतो आणि त्याचाच आपला नाश होतो. पण संयम नावाची गोष्ट सुद्धा अशीच आहे. ती सुद्धा एकटीच येते परंतु एकटी येताना आपल्या आयुष्याला आकार देणारी अनेक लक्षणं ती घेऊन आपल्या स्वाधीन करते. आणि म्हणून माणसाचा स्वभाव असा असला पाहिजे की आपण राग घ्यायचा, संयम घ्यायचा. आणि हे सुभाष सरांना लागू पडतं. अनेक प्रसंगी अनेक प्रसंग पाहिले त्यांच्या जीवनाचा. खरं म्हणजे मी असा उल्लेख करेल
की चक्रीवादळामुळे ज्या लाटा उठतात त्या लाटामध्ये जर एखादं जहाज सापडलं तर ते जहाज कधी किनाऱ्याला लागेल याची शाश्वती नसते. अशा प्रकारचं जीवन सरांच्या वाटेला आलेलं आहे. परंतु रागावर नियंत्रण आणि संयमाची पाठराखण याच्यामुळे निश्चितपणानं सरांच्या जीवनाचा आलेख हा अखेरपर्यंत कष्टमय जरी असला तरी यशस्वी राहिला ही आपल्याला मान्य आहे. सरांसाठी खूप टाळ्या वाजवल्या, तुमचं अभिनंदन. पण आमच्या भाऊजाईसाठी कल्पनाताईंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. ह्या टाळ्या का झाल्या पाहिजे? अर्धांगिनी आहे. अर्ध काम जे पुरुषाला जमणार नाही ती फक्त महिला करते, पत्नी करते. आणि म्हणून सरांच्या उभ्या आयुष्यामध्ये बरं का लग्नाचा साक्षीदार मीच आहे. मुलगी जेव्हा त्यांना दाखवली, साहेब पुन्हा दुसरी मुलगी पाहायचा हट्ट त्यांनी धरला. सरांनी दाखवली, उत्तम, हो म्हटले, लग्न झालं. आणि तेव्हापासून सरांचा एक शब्द प्रयोग असतो, मी जेव्हा त्यांच्या घरात पाऊल ठेवतो त्यावेळेला ते म्हणतात तुझ्या माहेरची माणसं. खरं म्हणजे आम्ही भाऊ सासरचं म्हणायला पाहिजे, पण ते माहेरचं म्हणतात. याचं कोड मला अजून उलगडलं नाही. कदाचित सेवानिवृत्तीनंतर त्याचं उत्तर मला मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि आज तुमच्या सर्वांच्या समवेत खरं म्हणजे सन्माननीय रोंगटे सरांना, त्यांच्या स्टाफला जेवढे धन्यवाद द्यावे, जेवढे ते शब्दात व्यक्त करण्यासाठी नाही साहेब. कारण सर मध्यंच्या काळामध्ये 6 महिन्यापूर्वी आजारपणामध्ये प्रवेश झाला. मानसिक संतुलन बऱ्यापैकी डळमळीत झालं होतं. आम्हालाही वाटलं नाही की सर याच्यातून लवकर सावरतील. पण जेव्हा पर्यवेक्षक पदावर नियुक्ती झाली, सन्माननीय रोंगटे सर, खरं या माणसाचं किती कौतुक करावं हे कमीच आहे. आणि त्यांचा बरोबर काम करणार सर्वच काम आमचे मित्र देवीदास कोटकर सर पर्यवेक्षक पदावर आल्यापासून इतकं सहकार्य, अगणित असं सहकार्य तुमच्या स्टाफकडून आणि तुमचे हेड ऑफ सन्माननीय रोंगटे सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी यांनी आमच्या सरांना पर्यवेक्षक पदावर काम करण्यासाठी जी संधी दिली, जे सांभाळून घेतलं, जेणेकरून त्यांची आजारपणातून पूर्ण मुक्तता झालेली आहे, याचं श्रेय निश्चित तुम्हाला दिलं पाहिजे सर. आणि म्हणून या प्रसंगी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सगळंच तुमच्याशी बोलून चालणार नाही. या टाळ्या वाजल्या म्हणजे तुम्हाला ऊन लागले असं मी समजतो, कारण ऊन आम्हालाही लागलेलं आहे. परंतु एकदा व्यासपीठावर प्रवेश केल्यानंतर तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजे. खरं म्हणजे आम्हाला वेळ व्हायलाच नव्हता पाहिजे असं मी सरांच्या सगळ्या याच्यावरून सांगेल. सरांचंही मार्गदर्शन उत्तम आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ते आपल्याला निश्चितपणे सेवा देत आहेत. मी सरांना आमच्या कोटकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि लांबलेलं भाषण जे आहे या ठिकाणी मी आपली रजा घेतो. या उभयतांना याचा अर्थ आमचे मित्र कोटकर सर आणि आमची भाऊजाई कल्पना यांना सेवानिवृत्तीचा काळ, सेवानिवृत्तीनंतरचा काळ अजून 31 तारखेपर्यंत तुमच्यात आहे, अतिशय चांगला जाऊ. आजारपण त्यांच्या वाटेला अजिबात येऊ नये आणि दोघांमधली भांडणं साधी का होईना, चेष्टेनी का होईना, या ठिकाणी त्याला पूर्णविराम मिळेल अशा प्रकारची परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना सेवा पृथ्वीच्या आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे खूप 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 अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. धन्यवाद सर. देखील अशाच अनेक परीक्षा द्याव्या लागल्यात, पण त्या सर्व परीक्षा ते पास झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. अंतिम टप्प्यात आपला कार्यक्रम आहे. अध्यक्षांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. फक्त तत्पूर्वी सरांनी विद्यालयासाठी म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी जे गिफ्ट आणलेलं आहे, कारण सरांची अपेक्षा होती मी जे काही
गिफ्ट देणार आहे, जी काही भेटवस्तू देणार आहे, त्याचा फायदा फक्त मुलांना झाला पाहिजे. आणि PSI साहेबांनी सांगितलंय की स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला व्हिडिओ चॅनल बघावे लागतात. तो अँड्रॉइड अशा प्रकारचा TV आहे आणि म्हणून तो TV त्यांनी आपल्याला देण्याचं मान्य करून ती इथे आणलेला आहे. फक्त ती भेटवस्तू सर्व पाहुण्यांच्या समवेत कोटकर सरांकडून विद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद यांच्याकडे सुपूर्द होणार आहे. मी सर्व मान्यवरांना आणि माझ्या काही प्राध्यापक शिक्षकांना विनंती असेल किंवा इतर ज्या काही एक्झाम आहेत त्या सर्व शिक्षण व्यवस्थेसाठी समर्पित आहे असं म्हणायला हरकत नाही. आताच माझी प्राचार्यांनी पट आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यातून शिकण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे. सर्व मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी ती भेटवस्तू विद्यालयाकडे विद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपूर्द होत आहे. पुनश्च एकदा मुलांनी आता जोरदार टाळ्या द्या बरं. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या परिसराचे भूषण सन्माननीय ज्योती सावित्रीबाई फुले संपन्न होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या राजूर पोलीस स्टेशनचे सन्माननीय डोंगरे सर, ज्यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय, ते आपले देवीदास कोटकर सर आणि त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी, त्याचप्रमाणे कोटकर सरांबद्दल अतिशय सुंदररित्या या ठिकाणी मार्गदर्शन केले. ते आदरणीय आमचे कोटकर सर. उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे ऊन खूप आहे, तुम्हाला कंटाळा आलेला आहे, परंतु मी थोडक्यात आपलं या ठिकाणी 2 शब्द सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला, यांच्या विचाराला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्या महामानवाने खऱ्या अर्थाने पुणे या ठिकाणी 1847 साली मुलींची पहिली शाळा काढली. शाळा काढत असताना प्रचंड असा हा त्रास सावित्रीबाईंना झाला. खरं तर फुलेवाड्यामध्ये ती शाळा सुरू केली. सावित्रीबाई घरी असायच्या, घरचं सगळं उरकून ते जेव्हा शाळेकडे जात असायच्या तेव्हा अनेक लोक त्यांना दगडमार, चिखलफेक असं व्हायचं, परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्यांचं कार्य सुरू ठेवलं. सर्वप्रथम त्यांनी जे ज्योतिराव फुलेंनी त्यांना जे धडे दिले ते आपल्या काळ्या मातीवर दिले, जमिनीवर दिले. जमिनीवरती जेव्हा त्यांनी ही माती आणि एक काडी असायची त्यांच्या माध्यमातून त्यांना ते धडे दिले. हळूहळू नंतर त्यांना एक मिशनरीचं पुस्तक आलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. परंतु शिक्षण देण्याचं कार्य आपण दुसऱ्याकडून न करता आपल्या कुटुंबाकडून झालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शाळा काढली. त्या शाळेसाठी प्रचंड असा हा त्रास झाला. चव्हाण सरांनी या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल खरं तर या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी प्रचंड असं काम करून खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या पहिल्या शिक्षिका झाल्या, देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. अशा थोर महान क्रांती ज्योतींना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले कोटकर सरांनी 33 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं. खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण माणूस आहोत आणि म्हणून आपल्याला पुढे शिकलं पाहिजे. शिकून खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानदान त्यांनी केलेलं आहे. असे हे कोटकर सर की ज्यांनी मला वाटतं इथे 1997 ते 2001 7 वर्ष या ठिकाणी आपलं ज्ञानदानाचं कार्य केलं. त्यांना साथ देणाऱ्या आमच्या भगिनी याही इथे 11वी 12वी झाल्या आणि खऱ्या अर्थाने हे जे कुटुंब आहे आज त्यांनी 31 जानेवारीला ते रिटायर्ड होतात, परंतु एक अतिशय चांगला दिवस की 3 जानेवारी 2025 आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि त्यांचाही जन्मदिवस असा हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने एकच शुभेच्छा व्यक्त करतो की सर, आता आपण सेवानिवृत्त झालात
परंतु आता दुसरी तुमची इनिंग सुरू होणार आहे, तेव्हा तुमच्या त्या सर्व कार्याला, पुढच्या कार्याला आमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या भांगरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा चिंतितो आणि पुन्हा एकदा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक अशा प्रकारचे विचार तुम्ही सरांविषयी आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय राधाकिशन कोटकर, यशवंतराव पांडे माजी सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर निर्मला घोलप मॅडम, त्याचबरोबर थोरात मॅडम या देखील या ठिकाणी आलेले आहेत. यांचं देखील दोनही म्हणजे शाळेच्या वतीनं आणि कोटकर सरांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील, ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होतो. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. आणि कैलासवासी माझे दैवत पिचड साहेब, विनाथ पांडे, अशोकराव भांगरे, फारुकी साहेब आणि खांडगे सर या सर्वांचं मनपूर्वक स्मरण करतो. आणि माझे बंधू भाऊसाहेब कोटकर ज्यांनी मला इथपर्यंत सन्मानानं पुढे आणण्याचं काम केलं, त्यांच्या चरणी आणि पूर्ण कुटुंबाच्या चरणी लीन होतो. आज या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी उपस्थित आहात. मी आजपर्यंत प्रत्येकाला अभिमानानं सांगायचं की सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस माझा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांची जयंती माझा जन्मदिन किंवा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आज हा योग या ठिकाणी त्यांचं महत्व जास्त आहे. आणि योगायोगानं मला वाढदिवस हा शब्द आवडत नाहीये, माझा जन्मदिन आहे. आणि तुम्ही सर्व विशेषतः विद्यार्थी आणि माझे जे सर्व पाहुणे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं वैयक्तिक स्वागत करतो. तसेच सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर राजूरचे PI या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचा आता नामोल्लेख करत नाहीत, कारण मला मानसिकता आहे, मी त्यातून गेलेलो आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व माझे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कदाचित माझ्याकडून काही चुकून जर शब्द केले असेल तर मी सर्वांची माफी मागतो. आणि पुन्हा काही त्रास कोणा झाला असेल तर त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना परत माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी उन्हास घेतले विद्यार्थ्यांनी, त्यांना परत कळकळीनं अंतपूर्वक प्रेम व्यक्त करतो. आणि माझ्यासाठी आज सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीनं धन्यवाद सर. खरं तर शेवटचे आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. तत्पूर्वी सर्वांना प्रेम करणारे अनेक नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांचे अनेक पाहुणे या ठिकाणी आलेले आहे. खरं तर ते सरांचा सत्कार करणार, पण सत्काराचा सोहळा आपण आभाराच्या नंतर घेणार आहोत. थोडीशी उन्हाची तीव्रता लक्षात घेता याची सर्वांनी नोंद घ्यावी. अनेक त्यांचे तरुण म्हणजे मुलं पण या ठिकाणी आहेत, माझे विद्यार्थी, त्यांच्यातर्फे सत्कार आहे, अनेक सत्कार आहे सर, पण ते आपण थोडेसे नंतर घेऊ. अगोदर आभाराचा कार्यक्रम ऐकून उरकून घेऊ. आजच्या या सावित्रीच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राजूर पोलीस स्टेशनचे PSI साहेब, सरोदे साहेब, त्याचबरोबर आपले शेंडे गावचे आपले मार्गदर्शक आदरणीय दिलीप शेठ भांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले विद्यालयाचे प्राचार्य, ज्येष्ठ शिक्षक मालुसकर सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अकोले तालुक्यातून, त्याचबरोबर कुंभेफळ गावातून, संगमनेर तालुक्यातून आलेले कोटकर सराव प्रेम करणारे त्यांचे सर्व पाहुणे, त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका, माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतला असे माझे सर्व लाडके विद्यार्थिनी यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. झाले त्यांचं देखील या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि यानंतर सर्व मुलांसाठी एक सूचना आहे की जेवणाची व्यवस्था आपण आपल्या माध्यमिक जे काही स्टाफ रूम आहे त्या शेजारी केलेली आहे. मुली ठेवता येईल ते ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जाताना एक घेऊन जायचं आहे. प्रथमतः मुली खडे होंगे, खडे अप. किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे
जुन्या 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 आपल्याकडे नवे 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 पाऊल हे हो जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 दिवसाच्या फुलाला स्वप्नांची ही कळी फुलू देना पुन्हा हसता तू गाली मिश्किलशी एक खळी पडू देना पुन्हा सांजेला या सरीत भिजू देना पुन्हा पदराला एकदा लाजेच्या पारने चिमटीत चांदण्या वेचून चार घे जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे
जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली आधार दे गा जीवाला छाया हरवून गेली अंधार दाटे दिसाला झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारी निवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे ना भूल पाओगे ना हम भूल पाएंगे याद आएंगे वो सब याद आएंगे चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे इन सपनों की तस्वीरों से इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये लम्हे तो हैं बहुत हसीन
इन लम्हों पर कुछ लिखा नहीं, ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे, बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। होठों से बिजली चमके जब जब तुम मुस्कुराती है, सारी हसीनाओं से हंसी तो हो जाती है। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। चमका मेरा चेहरा सामने जब तू आया, तुझे लगा जो हंसी वो है तेरा ही साया। तेरी सी अदा ने आशिक मुझे बनाया। हर पल हर दिन हर दम तुझको देखना चाहूं। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी